एका स्वच्छंदी मुलीची गोड गोष्ट. नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग धुळे आणि सर फाउंडेशन धुळे आयोजित तोत्तोचान या प्रेरणादायी पुस्तकाच्या क्रमशः वाचन उपक्रमात मी श्री संतोष पंडित एंडाई, नूतन माध्यमिक विद्यालय कापडणे, तालुका जिल्हा धुळे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तोत्तोचान, एका स्वच्छंदी मुलीची गोड गोष्ट. यात आपण मागील भागामध्ये बघितलं की दिवाळीच्या सुट्टीनंतर आलेल्या विद्यार्थ्यांनी नवीनच ग्रंथालयाचा डबा बघितला आणि मुख्याध्यापकांच्या परवानगीने सर्वांनी आपला दिवस आनंदाने त्या ग्रंथालयाच्या डब्यात पुस्तकं वाचवण्यामध्ये घालवला. आता या मी गुंफत आहे 36वे पुष्प. भागाचे नाव आहे शेपूट. एक दिवस दुपारी शाळा सुटल्यावर तोत्तोचान घरी जाण्याची तयारी करत होती. तेवढ्यात पोई धावत धावत आला आणि अगदी हलक्या आवाजात म्हणाला, मुख्याध्यापक कोणावर तरी जाम चिडलेत. कुठे? तिने विचारलं. मुख्याध्यापक चिडल्याचं तिनं कधीच ऐकलं नव्हतं. तिला आश्चर्यच वाटलं. पोई सुद्धा चकित झाला होता. म्हणून तर इतका पळत आला होता. तिकडे स्वयंपाकघरात, तो नागपुड्या फुगून आणि डोळे मोठे मोठे करून सांगत होता. चल. तोत्तोचाननं पोईचा हात धरला आणि त्या दोघांनी मुख्याध्यापकांच्या घराकडे मोर्चा वळवला. मुख्याध्यापकांचं घर सभागृहाला लागूनच होतं. जेव्हा तोत्तोचान संडासात पडली होती तेव्हा तिला स्वच्छ करण्यासाठी बाथरूमकडे स्वयंपाकघरातूनच नेलं होतं आणि याच स्वयंपाकघरात काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं तयार होत असे. ते दोघं स्वयंपाकघरापाशी पोचले तेव्हा त्यांनी मुख्याध्यापकांचा रागावलेला आवाज ऐकला. तुम्ही कोणताही विचार न करता ताकाहाशीला शेपूट आहे असं कसं म्हणालात? मुख्याध्यापक तोत्तोचानच्या वर्ग शिक्षिकेला म्हणत होते. मला त्या अर्थानं नव्हतं म्हणायचं, त्यांचं उत्तर आलं. त्याच वेळी तो समोर दिसला म्हणून. पण तुम्ही जे म्हणालात याचं गांभीर्य तुमच्या लक्षात येतंय का? मी ताकाहाशीच्या बाबतीत इतकी काळजी का घेतो हे तुम्हाला समजलं कसं नाही? तोत्तोचानच्या वर्गात घडलेला सकाळचा प्रसंग एकदम आठवला. वर्गात बाई माणसालाही पूर्वी शेपूट होतं असं सांगत होत्या. मुलांना गंमत वाटली. मोठ्या माणसांच्या मते तो उत्क्रांतिवाद होता आणि जेव्हा बाईंनी सांगितलं की प्रत्येकालाच शेपटीचा अवशेष असलेलं माकडहाड असतं तेव्हा प्रत्येकजण आपलं कुठंय तो शोधायला लागला आणि वर्गात गोंधळ माजला. तेवढ्यात बाई गमतीनं म्हणाल्या, कदाचित इथल्या कुणाला तरी अजूनही शेपूट असेल काय ताकाहाशी? ताकाहाशी पटकन उभा राहिला आणि मान हलवत काकुळतीला येऊन म्हणाला, मला नाहीये. मुख्याध्यापक त्याच प्रसंगाविषयी बोलत होते. त्यांचा आवाज आता चिडका होण्यापेक्षा दुःखी वाटत होता. तुमच्या प्रश्नामुळे ताकाहाशीला काय वाटलं असेल? बाईंचं उत्तर ऐकू आलं नाही, पण मुख्याध्यापक चिडले का हे मात्र तोत्तोचानला समजलं नाही. तिला जर कोणी विचारलं असतं तुला शेपूट आहे का, तर तिला ते आवडलं असतं. अर्थात तोत्तोचान धडधाकट होती म्हणून तिला या प्रश्नाचं काही वाटलं नसतं. पण ताकाहाशीची वाढ खुंटली होती आणि हे त्याला माहिती होतं. म्हणून तर ताकाहाशीचा विचार करून मुख्याध्यापकांनी क्रीडा दिनाचे खेळ ठरवले होते. ताकाहाशीसारख्या मुलांना त्यांच्या शरीराची लाज वाटू नये म्हणून त्यांनी मुलांना पोहण्याचा पोशाख न घालता पोहायला लावलं होतं. ताकाहाशी आणि यासुकीचान सारख्या मुलांचा न्यूनगंड दूर करण्यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न केले होते. त्यामुळे कोणी इतक्या निष्काळजीपणानं त्याला असे प्रश्न विचारावे हे त्यांना सहनच झालं नाही. बाईंनी हा प्रश्न विचारला तेव्हा मुख्याध्यापक नेमके त्यांच्या वर्गाबाहेरच उभे होते. बाई आता रडत होत्या. चुकलं माझं, मी आता काय करू म्हणजे ताकाहाशीला बरं वाटेल? मुख्याध्यापक काहीच बोलले नाहीत. तोत्तोचानला ते दिसत नव्हते, पण त्या क्षणी तिला ते खूप जवळच्या मित्रासारखे वाटले. पोईलाही तसंच वाटलं असणार. मुख्याध्यापक बाईंना रागावले तरी शिक्षकांच्या समोर रागावले नाही हे ती कधीच विसरू शकली नाही. तिला तेव्हा समजत नव्हतं, तरी त्यांचं ते वागणंच दाखवत होतं
की ते खरोखर उत्तम शिक्षक होते. त्यांचा तो आवाज आणि ते शब्द तिच्या मनात कायमचे घर करून राहिलं. ती जवळजवळ वसंत ऋतूची सुरुवात होती. हा तोत्तो-चानचा तोमोईमधला दुसरा वसंत होता आणि शाळेचं नवं सत्र देखील सुरू होणार होतं. तोमोईमधील दुसरे वर्ष. मैदानातल्या सगळ्या झाडांना आता कोवळी हिरवी पालवी फुटली होती आणि ताटव्यातल्या फुलांनाही फुलायची घाई झाली होती. लाल पिवळी फुलं माना उंचावून तोमोईतल्या नव्या विद्यार्थ्यांना जणू विचारत होती, काय मजेत ना? ट्युलिपचे लांब दांडे अजूनच लांब झाले होते आणि चेरीच्या कळ्या मंद हवेच्या झुळकीबरोबर डोलत डोलत उमलण्याची वाट पाहत होत्या. पोहण्याच्या तलावाजवळच्या छोट्याशा चौकोनी हौदातले काळे सोनेरी मासे पाण्यामध्ये बागडत होते. वसंत आला असे सांगण्याची गरजच नव्हती, कारण ज्या ऋतूमध्ये निसर्गातली प्रत्येक वस्तू प्रसन्न आणि चमकदार दिसते, त्या ऋतूच्या आगमनाच्या दवंड्या देण्याची गरजच काय? सर्वांनाच माहीत होतं वसंत आलाय. तोत्तो-चान पहिल्यांदा आईबरोबर तोमोईमध्ये आली त्या गोष्टीला बरोबर 1 वर्ष झालं होतं. जमिनीतून उगवलेलं फाटक पाहून तिला गंमत वाटली होती. आगगाडीतली शाळा बघून ती जाम नाचली होती आणि सोजाकू कोबायाशी आपले चांगले मित्र होणार याची तिला खात्री पटली होती. आज तोत्तो-चान आणि तिचे वर्गमित्र दुसरीत गेल्याच्या आनंदात होते, तर नवीनच पहिलीत आलेली मात्र उत्सुकतेनं इकडे तिकडे बघत होती. 1 वर्षापूर्वी तोत्तो-चानच्या डोळ्यातलं कुतूहल आज त्यांच्या डोळ्यात होतं. ते वर्ष तिला खूप आनंदाचं गेलं होतं आणि प्रत्येक नव्या दिवसाची तिनं आतुरतेनं वाट पाहिली होती. तिचं अजूनही रस्त्यावरच्या बँडवाल्यावर प्रेम होतं, पण आजूबाजूच्या कितीतरी गोष्टीवर सुद्धा प्रेम करायला ती शिकली होती. शाळेत त्रास देते म्हणून शाळेतून काढून टाकलेली ती चिमुरडी पोरगी आता तोमोईची चांगली विद्यार्थिनी झाली होती. काही पालकांच्या तोमोईविषयी काही गैरसमजुती होत्या. क्वचित तोत्तो-चानच्या आईबाबांना सुद्धा वाटायचं, आपण केलं त्यात काही चुकलं तर नाही ना. कोबायाशींच्या शिक्षण पद्धतीचा जे वरवर विचार करायचे त्यांना ती काहीतरी जगावेगळी वाटायची आणि कधीकधी तर मुलांना काढून दुसऱ्या शाळेत घालण्यावाचाही पराक्रम ते पालक करायचे. मुलांना मात्र तोमोई सोडून जायचं नसायचं. सुदैवाने तोत्तो-चानच्या वर्गातलं कुणीही शाळा सोडून जाणार नव्हतं, पण वरच्या वर्गातला एक मुलगा मुख्याध्यापकांना मिठी मारून रडत होता. त्याला शाळा सोडून जायचं नव्हतं. मुख्याध्यापकांचे डोळेही रडून लाल झाले होते, पण त्या मुलाच्या पालकांनी कुणाचंच ऐकलं नाही. जाताना प्रत्येक पावलाला तो मागे वळून बघत होता आणि सर्वांना टाटा करत होता. पण असे प्रसंग फारच क्वचित घडायचे. तोत्तो-चान आता दुसरीत गेली होती. नव्या वर्षाच्या नव्या आशा तिच्या मनात होत्या. त्यावेळेपर्यंत तोत्तो-चानच्या दप्तराची तिच्या पाठीशी चांगलीच गट्टी जमली होती. स्वान लेक. हिबिया हॉलमध्ये तोत्तो-चान नृत्य-नाट्य पाहायला गेली होती. नाटिकेचं नाव होतं स्वान लेक. बाबा व्हायोलिन वाजत होते. नाटक सादर करणारा संच फारच तयारीचा होता. तोत्तो-चान पहिल्यांदाच नृत्य-नाट्य पाहत होती. राणी हन्सीन चमचमणाऱ्या शुभ्र खड्यांचा छोटासा किरीट घातला होता आणि ती हवेत इतक्या अलगद झेपावत होती की वाटावं जणू खरोखरच हन्सी उडते आहे. राजपुत्राला राणी हन्सी आवडते आणि शेवटी ते दोघेही एकत्र नृत्य करतात. खूपच तरल आणि सुंदर. त्या नाट्यानं आणि त्यातील संगीतानं तोत्तो-चान इतकी भारावली होती की घरी आल्यावरही तिच्या डोक्यातून मानसरोवर जात नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर ती तोंडही न धुता स्वयंपाकघरात आईपाशी गेली आणि तिनं जाहीर करून टाकलं, आई, मला गुप्तहेर व्हायचं नाहीये आणि तिकीटही विकायचे नाहीयेत. मला नर्तिका व्हायचंय आणि मानसरोवरमध्ये नृत्य करायचं. असं? आईला फार आश्चर्य वाटलं नाही. नृत्यनाट्य जरी तोत्तो-चाननं पहिल्यांदाच बघितलं असलं तरी मुख्याध्यापकांकडून तिनं इसाडोरा डंकनबद्दल बरंच ऐकलं होतं. ती एक अमेरिकन नर्तकी होती आणि फारच सुंदर नृत्य करायची. कोबायाशीप्रमाणेच इसाडोरा डंकनवरही डेलक्रोज यांचा खूप प्रभाव पडला होता. मुख्याध्यापकांना इसाडोरा आवडायची एवढंच तोत्तो-चानला ती आवडायला पुरेसं होतं. तोत्तो-चाननं इसाडोराचं नृत्य खरं तर कधीच बघितलं नव्हतं, पण तोत्तो-चानला मात्र ती खूप माहिती असल्यासारखं वाटायचं. त्यामुळे
तोत्तोचानला नर्तकी व्हावंसं वाटणं ही स्वाभाविकच होतं, नाही का? कोबायाशींच्या युरिथमिक्स शिकविणाऱ्या मित्राची एक नृत्यशाळा होती. आईनं तोत्तोचानला त्यांच्या नृत्याच्या वर्गात घातलं. आई तोत्तोचानला असं कर तसं कर असं कधीच सांगत नसे, पण तोत्तोचान काही करते म्हणाली तर ती लगेच तयार होत असे आणि कुठलेही जास्तीचे प्रश्न न विचारता तिला हवं ते करण्याची व्यवस्था करत असे. तोत्तोचाननं नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली. कधी न कधी तिला मानसरोवरमध्ये नृत्य करायचं होतं, पण नृत्य शिक्षकांची शिकवण्याची वेगळीच पद्धत होती. ते सर्वांना पियानोभोवती जमवत आणि एखाद्या गाण्याची धून पियानोवर वाजवता वाजवता अचानक म्हणत मुद्रा. मग विद्यार्थ्यांनी स्वतःच कल्पना करून एखादी नृत्य मुद्रा घेऊन स्तब्ध उभं राहायचं. मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला वाव देणारं ते नृत्य होतं. तोत्तोचानच्या मात्र मनातलं हे ते मानसरोवरवालं नृत्य नव्हतं. तिला तो चकाकणारा मुकुट घालून, झालरीचा शुभ्र झगा घालून आभाळात तरंगणाऱ्या राणी हंसीचं नृत्य हवं होतं. शेवटी एक दिवस तोत्तोचाननं सगळा धीर एकवटला आणि शिक्षकांपाशी जाऊन राणी हंसीची मुद्रा करून विचारलं, आपण असं नृत्य कधी करायचं? आपल्याकडे असं नृत्य नसतं, ते म्हणाले. मानसरोवर छान आहे, पण मला वाटत नाही तुम्ही तुमच्या मर्जीनुसार आवडेल तसं नृत्य करावं. त्यानंतर तोत्तोचान नृत्यशाळेत गेलीच नाही. खूप वर्षानंतर तोत्तोचानला समजलं की त्या नृत्य शिक्षकाचं नाव होतं बाकू इशी, ज्यांनी जपानला मुक्त नृत्याची ओळख करून दिली. इतकंच नाही तर त्या प्रदेशाला त्यांनी जियुगा ओका म्हणजे स्वातंत्र्याची टेकडी असं नाव दिलं आणि मौन मुक्त नृत्याचा आनंद तोत्तोचानला शिकविण्यासाठी धडपडणारा हा माणूस तेव्हा 50 वर्षांचा होता. धन्यवाद.